नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। आजचा प्रवास होणार आहे एकदम खास। आपण चाललोय वन ऑफ द मोस्ट सीनिक ड्राइव्स अराउंड द कोस्टल रोड। आपण चाललोय द ग्रेट ओशन रोडच्या जवळ। तर चला मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया। लेट्स गो। आफ्टर वर्ल्ड वॉर वन जेव्हा ऑस्ट्रेलियन सोल्जर्स घरी परतले, त्यांनी आपल्या हाताने हा रोड बांधायला सुरुवात केली। 1919मध्ये सुरू झालेली कामं जवळपास 13 वर्षांनी पूर्ण झाली आणि तयार झाला जगातील सर्वात मोठा वॉर मेमोरियल। हा मार्ग रगिड क्लिफ्स आणि डेन्स फॉरेस्ट्समधून जातो। त्या काळी कन्स्ट्रक्शन रिस्की होतं, पण त्यांच्या डिटर्मिनेशनमुळे आपल्याला हा आयकॉनिक ड्राईव्ह मिळाला आहे। रोड तयार झाल्यावर व्हिक्टोरियन कोस्टलाईनला टुरिझमची नवीन ओळख मिळाली। टुडे ग्रेट ओशन रोड फक्त एक सिनिक ड्राईव्ह नाही, तर हिस्ट्री, सॅक्रिफाईस आणि ऑस्ट्रेलियाच्या हेरिटेजचं एक प्रतीक आहे। ग्रेट ओशन रोड सुरू होतो टॉर्कीपासून मेलबर्नच्या साऊथ वेस्टला आणि संपतं ॲलेन्स फोर्टजवळ वर्नमबोलच्या आधी। टोटल लेंथ साधारण 243 किलोमीटर्स। हा रोड सर्फ कोस्ट आणि श्रिपरेक कोस्टमधून जातो। टॉर्की, लॉर्ने, अपोलो बे, 12 अपोस्टल्स आणि पोर्ट कॅम्पलसारखे आयकॉनिक स्पॉट्स कव्हर करतो। कोस्टल ड्राईव्हमध्ये तुम्हाला समुद्राचे अप्रतिम व्ह्यू, रेन फॉरेस्ट ट्रेल्स आणि लाईमस्टोन क्लिफ्स सगळं एकाच मार्गावर दिसतं। म्हणूनच हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात सिनिक रोड ट्रिप मानला जातो। आपण आता सुरुवात करूया टॉर्की, ऑस्ट्रेलियाचे सर्फिंग कॅपिटल आणि ग्रेट ओशन रोडचे सुरुवातीचं ठिकाण। सिटीपासून इथे पोहोचण्याचा लागणारा वेळ आहे अप्रॉक्सिमेटली 2 तास। आता आपण आलो आपल्या पहिल्या स्टॉपला, ग्रेट ओशन रोडच्या टॉर्के। तर बीच किती सुंदर आहे आपण बघू शकतो। मॉर्निंग वाइब्स इथे सॉल्टी डॉग कॅफेमध्ये एकदम वेगळ्याच आहेत। हॉट कॉफी, समुद्राच्या लाटा, सर्फर्सची हसल, परफेक्ट रोड ट्रिप स्टार्ट। आणि इथेच टॉर्की बीच, ऑस्ट्रेलियाची सर्फिंग कॅपिटल, बेल्स बीच जवळ असल्यामुळे सर्फ कल्चर इथे प्रत्येक क्षणी जाणवते। सर्फिंगच्या दुनियेमध्ये 2 ब्रँड्स वर्ल्ड फेमस आहेत, रिप कर्ल आणि क्विकसिल्वर। आणि सरप्राइझिंगली ह्या दोन्ही ब्रँडची सुरुवात इथूनच झालेली आहे। सॉल्टी डॉग कॅफे, समुद्राच्या लाटा पाहत गरम कॉफी आणि फ्रेश ब्रेकफास्टची मजा काही वेगळीच आहे। ग्रेट ओशन रोडच्या ट्रिपसाठी एकदम परफेक्ट सुरुवात। आता आपण चाललोय पुढच्या प्रवासाला, दॅट इज बेल्स बीच, जगप्रसिद्ध सर्फिंग स्पॉट। इथे लाटांचा आवाज म्हणजेच प्युअर मेडिटेशन आहे। ऑस्ट्रेलियाची सर्फिंग कल्चर इथेच जिवंत होते। खाली बसून समुद्राकडे पाहिलं की सगळा थकवा निघून जातो आणि असं वाटतं हा मोमेंट खरंच वर्थ द ट्रिप आहे। बीच जवळ पोहोचल्यावर आपल्याला समुद्राकडे बोट घेऊन धावत जाणारे सर्फर्स दिसत आहेत। हे सर्फर्स नेहमी हरीमध्ये असतात, कारण परफेक्ट लाट फक्त काही सेकंदासाठीच येते। विंड, टाईड आणि स्वेल सगळं काही जुळलं की एक लाट मिळते, आणि मिस केली की वाट बघा पुढच्या चान्ससाठी। वीकडेजला ट्रॅव्हल करण्याचा इथे खूप फायदा आहे। कमी ट्रॅफिक, कमी क्राऊड आणि फोटोजसाठी परफेक्ट स्पॉट मोकळे मिळतात। आणि वीकेंडला तुम्ही इथे आलात तर तुम्हाला भरपूर गर्दी मिळेल।
समुद्रांच्या लाटांचा भरपूरसा आनंद घेतल्यानंतर टाईम झाला स्टॉप नंबर 3चा. वेलकम टू द ग्रेट ओशन रोड चॉकलेटरी. इथे चॉकलेट्स लिटरली सर्व प्रकारचे मिळतात. ह्यूज चॉकलेट स्कल्पचर्स, फ्री टेस्टिंग आणि किड्ससाठी खूप सारी ॲक्टिव्हिटीज. आईस्क्रीम लवर्सला पण खूप सारे ऑप्शन्स इथे मिळतात. रोड ट्रिपमध्ये इथे स्टॉप घेतला की मुलं काय बाहेर निघायचं नाव घेत नाही. You can literally pick and choose anything and create a combination box out of these chocolate options. चॉकलेटरीलाच लागून आहे कॅफे. कॅफेसुद्धा खूप मोठा आहे. बरीचशी सिटिंग अरेंजमेंट आहेत. तुम्ही इनडोअर किंवा आउटडोअर बसू शकता. आणि या कॅफेचा बेस्ट पार्ट म्हणजे समोर दिलेल्या ऑप्शन्समध्ये असे अजून 9 ऑप्शन्स आहे. अँड यू कॅन पिक अँड चूज तुमच्या डिशवरती तुम्हाला कुठल्या प्रकारचं चॉकलेट हवं आहे ते. खूप प्रकारच्या फ्रेंच पेस्ट्रीजचे ऑप्शनसुद्धा इथे अवेलेबल आहेत. मी रेकमेंड करेन जरूर ट्राय करा. आम्ही सुद्धा हे सर्व ऑप्शन्स बघून स्वतःला थांबवू शकलेलो आहे. आम्ही मागवलं दुबई चॉकलेट डेझर्ट ऑन वॅफल. या डेझर्टच्या ओव्हरलोडनंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्याला, स्टॉप नंबर 4ला. हा पर्टिक्युलर स्पॉट ग्रेट ओशन रोड ड्राईव्हवरती मिस करणं इम्पॉसिबल आहे. वेलकम टू स्प्लिट पॉईंट लाईट हाऊस. 1891 पासून हा लाईट हाऊस समुद्रावर लक्ष ठेवतोय. काउंटलेस शिप्सना सेफ मार्ग दाखवतोय. इथे असलेला खवळलेला समुद्र आणि रगेड क्लिफ्स यातून मार्ग काढण्यासाठी ह्या लाईट हाऊसचा खूप फायदा व्हायचा. लुकआउट पॉईंटवरून दिसणारे व्ह्यूज म्हणजे प्युअर मॅजिक. खाली एंडलेस ओशन आणि वरती उडणारी सी बर्ड्स. इथून सनसेट पाहणं म्हणजे ग्रेट ओशन रोडचा सर्वात पीसफुल मुवमेंट वाटतं. इथून सनसेट बघून झाल्यावरती आम्ही आजच्या दिवसाच्या शेवटच्या स्टॉपला, तेच म्हणजे द ग्रेट ओशन रोड मेमोरियल आर्च ह्याजवळ पोचत आहे. तर मित्रांनो, हे आहे द ग्रेट ओशन रोडचं एंट्रन्स, म्हणजेच द ग्रेट ओशन रोड मेमोरियल आर्च. ही आर्च 1939मध्ये सोल्जर्सच्या कामाची आठवण म्हणून बांधला गेलेला आहे. वर्ल्ड वॉर 1 नंतर थाउजंड्स ऑफ सोल्जर्सनी हाताने हा कोस्टल रोड तयार केला. आर्चपासून सुरू होतो हा 243 किलोमीटर्सचा ॲडव्हेंचर. तर मित्रांनो, स्वागत आहे डे 2 ऑफ द ट्रिपमध्ये. ग्रेट ओशन रोडच्या सर्वात आयकॉनिक स्पॉट द 12 एपोस्टल्स. दुरूनच लाईमस्टोन पिलर्स दिसायला लागतात. सदर्न ओशनच्या निळ्या पाण्याच्या उभ्या असलेल्या या नॅचरल वंडर्स. सनराईज किंवा सनसेटला इथं येणं म्हणजे जणू निसर्गाने रंगवलेले परफेक्ट पेंटिंग. 12 एपोस्टल्स ग्रेट ओशन रोडचं पोस्टकार्ड इमेज मानलं जातं, पण खरं पाहिलं तर हे फोटोपेक्षा खूपच भव्य आहे. दरवर्षी इथे लाखो लोक येतात, तरीही समुद्राच्या आवाजाने इथे एक वेगळंच कामनेस असतं. या व्ह्यूकडे पाहिलं की रोड ट्रिपचा सारा थकवा एका क्षणात निघून जातो. अँड यू रिअलाइज हा फक्त डेस्टिनेशन नाही, तर संपूर्ण प्रवासच क्लायमॅक्स आहे. ग्रेट ओशन रोडच्या प्रत्येक वळणावर सरप्राईज आहे, पण 12 एपोस्टल्स ते तर हार्ट स्टॉपिंग आहे. समुद्रातून बाहेर आलेल्या या लाईमस्टोन्सच्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत, जसं लॉच अँड जॉर्ज, गिब्सन स्टेप्स आणि लंडन आर्च. पूर्वी या भागाला लंडन ब्रिज म्हणून ओळखले जायचे, कारण हे 2 आर्चचं मॅसिव्ह फॉर्मेशन होतं.
जानेवारी 15, 1990 रोजी अचानक एक आर्च कोसळला आणि ओव्हरनाईट हे नाव लंडन आर्च पडलं. त्या दिवशी 2 पर्यटक वरच होते. आर्च कोलॅप्स झाल्यानंतर ते आयसोलेशनमध्ये गेले, पण कोस्टगार्डने हेलिकॉप्टरने ड्रामॅटिक रेस्क्यू केलं. ही घटना आजही रिमाइंडर आहे. निसर्ग सुंदर आहे, पण तो सतत बदलतो आणि कधीही अनपेक्षित होऊ शकतं. अशा प्रकारे आपली ही ग्रेट ओशन रोडची जर्नी संपुष्टात येत आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. परत एकदा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रवासाला. धन्यवाद.